खालापुरात राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी एकत्र येत परिवर्तन विकास आघाडी करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। परिवर्तन विकास आघाडीच्या आतकरगाव जिल्हा परिषदचे वार्डचे उमेदवार श्रद्धा अंकित साखरे, आतकरगाव पंचायत समितीचे उमेदवार देवयानी अजित देशमुख, खाणाव पंचायत समितीचे उमेदवार भूषण पाटील तर इसांबे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संदीप मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढत माजी आमदार अनिकेत तटकरेंच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले आणि त्यांच्यासमोर भाजप शिवसेना ह्या महायुतीच्या उमेदवारांचे मोठं आव्हान असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी जी स्थापन केलेली परिवर्तन विकास आघाडी आहे यांच्या वतीने आज आतकरगाव जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून श्रद्धा साखरे, आतकरगाव पंचायत समितीचे उमेदवार देवयानीताई अजित देशमुख आणि खानाव पंचायत समितीचे उमेदवार भूषण पाटील यांचे आज उमेदवारी अर्ज दाखल केले। उद्या सावरोली जिल्हा परिषदचे उमेदवार जे दोन्ही पंचायत समितीचे त्यांच्यासोबत अर्ज दाखल करतील आणि दोन्ही पक्षांच्या वतीने नेते कर्जत आणि खालापूरचे जे नेते हे उपस्थित राहतील। आज आदरणीय अनिकेत भाई इथे आले होते आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख माननीय नितीनजी सावंत या आणि तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे संतोषजी बैलमारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख माननीय एकनाथजी पिंगळे या सर्वांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले। उद्यासुद्धा स्थानिक नेते मंडळी सर्वच उपस्थित नाही काय आहे, आमचे तिन्ही उमेदवार लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले यातच या रॅलीचं गमक आहे। अजून पुढच्या काळात प्रचारावर सर्वच उमेदवारांचा भर असेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपल्याला कशा पद्धतीने मतदान आपल्या उमेदवारांच्या पारड्यात पाडता येईल यासाठी आम्ही प्रयत्न। मला तरी माझ्या पक्षाचं माहिती आहे, मला भारतीय जनता पक्षाकडून कोणाला उमेदवारी जाहीर झाली याची कल्पना मला नाही। आणि प्रचारामध्ये आत्तापर्यंतचं आपल्याला काय अनुभव आला? मी प्रचार करत असताना प्रत्येक घरात जाताना माझी ओळख ही लोक सांगत असतात की ताई तुम्हाला आम्ही ओळखतो, तर हे मी माझ्या कामावरच मला लोक ओळखत आहेत। मला कुठल्याही म्हणजे राजकीय वारसा असो किंवा कोणाचाही असो ते न करता माझ्या कामावर मला लोक ओळखत आहेत आणि लोक मला सांगतात सुद्धा की ह्या वेळेससुद्धा ताई तुम्हालाच आम्ही निवडून देणार। जसं तुम्ही मागच्या वेळेस काम केले, आमच्या विभागाचा जसा विकास केला आहे यापुढे तसंच यापुढेही तुम्ही आमचा विकास करत राहा असं आम्हाला बरेच जण म्हणत आहेत। तालुक्याच्या नक्कीच सगळं म्हणजे विजन माझं आहे, पण मी ते आता बोलून नाही दाखवणार। जेव्हा आम्ही निवडून येऊ तेव्हा नक्कीच ते तुम्हाला दिसेल। मी गावाकडे दौरे केलेत, प्रचंड ग्रामीण भागात फिरलेला आहे 3 महिने आणि आजचा जो माहोल तुम्हाला दिसतोय काय आत्मविश्वास काय वाटतं? ह्या पायऱ्या तुम्ही ह्याच्यावर चढला होता, ह्या इमारतीत तुम्ही सभापती म्हणून कामकाज केलेलं आहे, पुन्हा एकदा तुम्हाला काय अशी संधी द्यावी किंवा काय वाटतं, काय फील काय? मागच्या वेळेस असाच जनसमुदाय माझ्याबरोबर होता, तेव्हासुद्धा मी अशाच भरघोस मताने निवडून आले। आजसुद्धा तेवढाच होता, त्याच्या दुपटीने होता, त्यामुळे मला एकदम खात्री आहे की आम्ही सर्वजण निवडून येणार आणि यापुढे आमचा विकास चालूच राहील। आणि मतदार बंधू भगिनी आणि जे कार्यकर्ते आम्हाला आज रॅलीला आमचा अर्ज दाखल करायला आले त्यांना मनापासून धन्यवाद। जो विजयाचा गुलाल नक्कीच उडणार।